नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे. अनेकदा आपण पाहतो लोक रात्रंदिवस घाम गाळतात, प्रचंड मेहनत करतात, पण तरीही घरात पैसा काही टिकत नाही. ही समस्या बहुतेकांना सतावते, बरोबर? पण तुम्हाला माहितीये का, यामागे फक्त तुमचं आर्थिक गणित नाही, तर तुमच्या सभोवतालची वास्तू, तुमच्या घराच्या दिशांची रचना कारणीभूत असू शकते. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण याच एका रहस्यमय पण पूर्णपणे शास्त्रीय नियमाचा वेध घेणार आहोत. तर चला, घरात नेमकी कोणती एक चूक चालू असेल तर पैसा टिकत नाही, आणि यामागचा वास्तूचा तो गुपित नियम काय आहे हे आपण उलगडून पाहूया. आता अथक परिश्रम करूनही पैसा का टिकत नाही? हा प्रश्न फक्त तुमचा माझा नाही, तर अनेकांच्या चिंतेचा विषय आहे. बघा, आपण कितीही कमावलं तरी अचानक येणारे खर्च, आरोग्याच्या कुरबुरी किंवा पैशांची अशीच होणारी गळती, हे सगळं खूप फ्रस्ट्रेटिंग असतं. या उपलब्ध माहितीनुसार यामागे काही छुपी स्थानिक ऊर्जा किंवा ज्याला आपण स्पेशल फोर्सेस म्हणतो ती असू शकते. म्हणजे घर हे काही फक्त विटा आणि सिमेंटचा ढिगारा नसतो, ती एक जिवंत ऊर्जेची वास्तू असते. आणि जर या ऊर्जेचा प्रवाह कुठेतरी चुकीच्या दिशेने वाहत असेल ना, तर त्याचा थेट आणि मोठा फटका आपल्या आर्थिक स्थैर्याला बसतो, असं हे स्रोत आपल्याला सांगतात. आता अनेकदा वास्तुशास्त्राला लोक अंधश्रद्धा मानतात, पण इथे डॉक्टर खुशदीप बन्सल यांचा एक अतिशय महत्वाचा विचार आहे. त्यांच्या मते वास्तू ही काय कोणती जादूची कांडी वगैरे नाहीये. ही एक कला आहे आणि एक विज्ञान आहे, ज्यामागे एक अत्यंत सखोल असं तर्कशास्त्र दडलेलं आहे. त्यामुळे याकडे कुठल्याही अंधविश्वासाच्या चष्म्यातून न बघता आपण याला प्राचीन भारतीय वास्तुकला आणि एक बायोक्लायमॅटिक सायन्स म्हणून समजून घेणार आहोत. हा सरळ सरळ निसर्गाचे नियम आणि आपलं मानवी जीवन यांच्यातला एक सुंदर ताळमेळ आहे. तर सर्वात आधी आपण समजून घेऊया वास्तुशास्त्रामागील खरे विज्ञान. आधुनिक भौतिकशास्त्र, हवामानशास्त्र आणि भूगोल हे सगळं आपल्या प्राचीन भारतीय वास्तुकलेशी कसं जोडलं गेलंय हे पाहणं खरंच खूप रंजक आहे. हे काही हवेतले नियम नाहीत. पृथ्वीची भौगोलिक स्थिती आणि मानवी शरीर यांच्यात जो परस्पर संबंध आहे त्याचा हा सखोल अभ्यास आहे. आता इमारतीच्या रचनेत सौर आणि चुंबकीय ऊर्जेचा प्रवाह कसा असतो ते बघा. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र हे उत्तरेकडून येतं, ज्याला जैविक ऊर्जा म्हटलं जातं. आणि पूर्वेकडून जी सकाळची कोवळी किरणं येतात ना, ज्यामध्ये शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे UVA आणि UVB किरण असतात, ती आपल्याला प्राणिक ऊर्जा देतात. जेव्हा एखादी इमारत किंवा घर या दिशांना अचूक अनुसरून बांधलं जातं, तेव्हा तिथे राहणाऱ्या माणसांच्या आरोग्यावर आणि ऊर्जेवर त्याचा थेट सकारात्मक आणि जैविक परिणाम होतो. म्हणजे बघा, हे 100% विज्ञानावर आधारित आहे. आणि निसर्गाचे हेच नियम पंचमहाभूतांशी जोडलेले आहेत, म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. या 5 तत्वांची तुलना जर आपण आधुनिक वास्तुशास्त्रीय उपयोगांसोबत केली तर काय लक्षात येतं? पृथ्वी तत्व म्हणजे स्थिरता, जसं की घरातली जड आणि स्थिर फर्निचरची योग्य मांडणी. आकाश तत्व म्हणजे घरातली मोकळी आणि अडथळ्याविना असलेली जागा, ज्यामुळे आपल्या विचारांना स्पष्टता मिळते. हे असे कॉस्मिक नियम आजच्या आधुनिक आणि सस्टेनेबल इंटिरियर डिझाईनमध्ये सुद्धा किती हुबेहूब लागू होतात हे खरंच आश्चर्यकारक आहे. आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे, पैसा खर्च करणारी सर्वात मोठी चूक. विज्ञानाकडून आता आपण थेट त्या विशिष्ट वास्तुदोषाकडे लक्ष देऊया जो आपल्या आर्थिक स्थैर्याला अक्षरशः सुरुंग लावतो असं मानलं जातं. बघा, ईशान्य दिशा, ज्याला आपण नॉर्थ ईस्ट म्हणतो, ती अत्यंत पवित्र मानली जाते. ही दिशा स्पष्टता, ज्ञान आणि मेडिटेशनसाठी सर्वोत्तम असते. पण जर याच दिशेला चुकून शौचालय किंवा स्वयंपाकघर असेल तर हा एक अतिशय मोठा दोष मानला जातो. ईशान्येला असलेलं टॉयलेट तुमच्या विचारांची स्पष्टता तर नष्ट करतंच, पण घरात एक प्रकारची खूप जड आणि नकारात्मक ऊर्जा घेऊन येतं, आणि याचा थेट संबंध तुमच्या वाढत्या आणि अनाठायी खर्चाशी जोडला जातो. हीच ती एक चूक आहे जी घरात आर्थिक गळती सुरू करते, असं आपल्याला या स्रोतांमधनं स्पष्ट दिसून येतं. यातच आणखी एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे, ती म्हणजे ब्रह्मस्थान. आता ब्रह्मस्थान म्हणजे काय? तर घराचा अगदी मध्यभाग. थोडक्यात सांगायचं तर घराचं हृदय. हा भाग नेहमी मोकळा, प्रकाशमान आणि एकदम स्वच्छ असायला हवा. पण समजा जर या मध्यवर्ती भागात एखादा जड जिना असेल किंवा तुम्ही खूप अडगळ साचून ठेवली असेल, तर ते पूर्ण घरातील ऊर्जेला दाबून टाकतं. यामुळे होतं काय? घरात राहणाऱ्या लोकांना सतत विनाकारण थकवा जाणवतो आणि पैशाचा प्रवाह म्हणजे कॅश फ्लो खूप अनियमित होतो. म्हणजेच कधी अचानक भरपूर पैसा येतो तर कधी एकदम थांबून जातो. मग यावर उपाय काय? चला पाहूया.
संपत्ती वाढवणारी ऊर्जा क्षेत्रे कोणती आहेत? चुकांबद्दल तर आपण बोललो, पण आता थोडं सकारात्मक बाजूकडे वळूया. जर पैसा ईशान्येच्या चुकीमुळे हातातून जात असेल, तर मग तो वाढवण्यासाठी घरात नेमक्या कोणत्या दिशांचा वापर करायला हवा? संपत्ती आकर्षित करणारी काही विशिष्ट क्षेत्र आहेत, जसे की दक्षिण नैऋत्य म्हणजे साऊथ साऊथवेस्ट. ही दिशा आर्थिक स्थैर्यासाठी अगदी उत्तम मानली जाते. इथे तिजोरी किंवा लॉकर ठेवल्यास पैशांची चांगली बचत होते, कारण ही कुबेराची दिशा मानली जाते. आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट दिशा ही अग्नीची आहे, जी तुमच्या व्यवसायात आणि पैशात सकारात्मक परिवर्तन घडवून आणते. आणि उत्तर दिशा ही साहजिकच यश आणि वाढीसाठी उत्तम असते. थोडक्यात, पैशांची बचत आणि स्थिरता हवी असेल तर दक्षिण नैऋत्य दिशा सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. वास्तुशास्त्रात सांगितलेल्या या 16 दिशा आणि त्यांच्याशी संबंधित असलेली तत्त्वे हे फक्त नकाशावरचे काही भाग नाहीत, तर कुबेर आणि अग्नी यांसारख्या आध्यात्मिक संकल्पनांना एका अचूक आणि मोजता येण्याजोग्या आर्किटेक्चरल झोन्समध्ये कसं बसवलंय त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. जर आपण आपल्या घराचा आराखडा या 16 दिशांनुसार नीट समजून घेतला तर नैसर्गिक ऊर्जेचा योग्य आणि पुरेपूर वापर करणं आपल्याला नक्कीच शक्य होतं. आणि आता सर्वात दिलासा देणारा भाग, तोडफोड न करता करता येणारे सोपे उपाय. आता तुमच्या मनात एक सामाजिक प्रश्न आला असेल की घरात जर आधीच हे दोष असतील तर आता काय भिंती पाडाव्या लागतील का? तर अजिबात नाही. हे पैसे खर्च करायला लावणारे वास्तुदोष दूर करण्यासाठी घराची तोडफोड करण्याची किंवा खूप मोठा खर्च करण्याची अजिबात आवश्यकता नसते. आपण आजच घराचे एक छोटंसं ऑडिट करून अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय करू शकतो. काय करायचंय? तर सर्वप्रथम घराचा मध्यभाग म्हणजे ब्रह्मस्थान शक्य तितकं मोकळं आणि स्वच्छ करा. दुसरी गोष्ट, ईशान्य दिशा नेहमी उजळलेली आणि अत्यंत स्वच्छ ठेवा. आणि तिसरं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे घराचा मुख्य दरवाजा, तो स्वच्छ, आकर्षक आणि कोणत्याही अडथळ्याविना असावा. वास्तूमध्ये योग्य प्रकाश, खेळती हवा आणि स्वच्छता ही ऊर्जेचं संतुलन राखण्याची पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी आहे बरं का. आता समजा तुमच्या ईशान्येला आधीच टॉयलेट असेल आणि ते हलवणं शक्यच नसेल, तर हे काही विना तोडफोडीचे उपाय नक्की कामी येतात. तुम्ही त्या टॉयलेटमध्ये एका वाटीत खडे मीठ म्हणजेच सी सॉल्ट ठेवू शकता. हे मीठ तिथली नकारात्मक आणि जड ऊर्जा शोषून घेण्याचं काम करतं. फक्त एक लक्षात ठेवा, हे मीठ दर आठवड्याला बदलणं गरजेचं आहे. याशिवाय दिशा संतुलित करण्यासाठी धातूचे वास्तू पिरामिड्स वापरले जाऊ शकतात. आणि घरातील हवा शुद्ध करण्यासाठी तसेच सकारात्मकता वाढवण्यासाठी जेड किंवा मनी प्लांट सारखी छान रोपे तुम्ही आग्नेय किंवा उत्तर दिशेला ठेवू शकता. हे उपाय करायला अतिशय सोपे आणि अगदी परवडणारे आहे. जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची टीप, आरशांबद्दल. आरसे घराची जागा मोठी आणि प्रशस्त दाखवण्यासाठी खूप उपयोगी पडतात. ते उत्तर किंवा पूर्व भिंतींवर लावल्यास अतिशय शुभ मानले जातात. पण इथे काळजी घ्यायची, आरसा कधीही थेट तुमच्या झोपण्याच्या जागेसमोर किंवा मुख्य दरवाजाच्या अगदी समोर लावू नका, कारण चुकीच्या ठिकाणी लावलेला आरसा त्या ऊर्जेचं चुकीचं प्रतिबिंब पाडतो आणि तुमच्या घरातल्या स्थिरतेला नाहक धोका निर्माण करू शकतो. तर अशा प्रकारे आपण या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी आलो आहोत. आज आपण पाहिलेले हे सगळे स्रोत आपल्याला एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आणून सोडतात. आपल्या घराच्या भिंतींचे आणि दिशांचे योग्य संतुलन राखल्याने खरोखरच आपल्या मनाचं आणि पर्यायाने आपल्या आर्थिक भविष्याचं संतुलन राखलं जाऊ शकतं का? हे प्राचीन पण अत्यंत सस्टेनेबल असे वास्तूचे नियम आपल्या दैनंदिन जीवनातल्या समृद्धीची चावी असू शकतात का? यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अशाच नवनवीन आणि रंजक माहितीसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुमचा ज्ञानाचा शोध असाच सुरू राहू द्या.